जिंकावा संसारू येणे नावे तरी शुरू ये रे कायती बापुडी किर अहंकाराची घोडी पण ऐशा नावी देवाधरी जेती भावी तुका म्हणे जावी सत्य कीर्तने बरवी. अरे ज्याने हा संसार जिंकलेला असतो तोच खराखुरा शूर आहे. इतर बापड्यांचे काय वर्णन करू. ते लोक देहाच्या अहंकाराची गरीब अशी घोडीच आहेत. भावभक्तीने देवाला हृदयामध्ये धारण करणे हीच खरी प्रतिज्ञा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चांगली सत्कीर्ती करून जगणे हेच खरे उत्तम जगणे आहे. सरे ऐसे ज्याचे दानू त्याचे कोण उपकारू नको वाढू ऐसे काचे देवो साचो विठ्ठला रडत मागे सांडी पोरू ते काय थोर माऊली तुका म्हणे कीर्ती वाढे धर्म गाढे ते ऐसे. अरे जे दान दिले की संपून जाते त्याचे उपकार मोठे असे कोण मानणार. देवा असे हे अर्धे कच्चे दान मला तू देऊ नकोस. जे काही खरे आणि टिकणारे असेल तेच दान मला तू दे. मागे रडणारे पोर सोडून जाते ती आई काही थोर मनाची असते का किंवा त्या आईला थोर मानावे का. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे कीर्ती वाढते तेच धर्म श्रेष्ठ ठरतात. तुटे माया जाळ विघडे भवसिंधू जरे लागे छंदू हरिनामी हेर कर्म धर्म करिता एकळी माझी तर लाबळी कोण सांगा. न पडवे वेद नव्हे शास्त्र बोध नावाचे प्रबंध पाठ करा न साधावी योग न करवे वैराजू साधा भक्ती भाग्यो संत संगी नवे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान करावी सोपान कृष्ण कथा तुका म्हणे वर्म दावी येले संती या परते विश्रांती अनिक नाही. देवाच्या नावाचा जर मनाला छंद लागला तर हे सर्व मायाजाळ सुटून जाते आणि हा भवसागर सुद्धा नाहीसा होतो. या कलियुगामध्ये इतर सर्व कर्म आणि धर्म करून कोण बलवान झाला आणि तो तरुण गेला असा कोणीही गेलेला नाही. जर गेला असेल तर तो मला सांगावा. वेद पडण्याची किंवा शास्त्रबोध करून घेण्याची काहीच गरज नाही. फक्त या भगवंताच्या नामाचे प्रबंध मात्र पाठ करा म्हणजेच ईश्वराचं सातत्यानं नामस्मरण करा. या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी योग करण्याची किंवा वैराग्य साधण्याची गरज नाही. संत संगतीमध्ये भक्तीचे भाग्य मात्र उत्कटपणे साधावे. भगवंताच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करण्याची सुद्धा काही गरज नाही. ब्रह्मज्ञानी होण्याची जरुरी नाही. कृष्ण कथेची सोपी वाट अनुसरणे अगदी योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे हे रहस्य मला साधू संतांनी शिकवले आहे, दाखवून दिले आहे. याच्याशिवाय दुसरी जीवाला विश्रांती म्हणून कोणतीच नाही. लोभावरी ठेवून हेतो कर्य सत्यो न्याय नीतो याच्या पूर्वजा पतनो नरकी केडे होती जाण कोटी गोहत्या पातको त्याशी घडेलो निष्ठंक मासाश्रवी जे सुंदरा पाजी विटाळू पितरा तुका म्हणी ऐशी यासी यमगांजिलो सायासी. लाभावर नजर ठेवून जे लोभाने मनामध्ये हेतू ठेवून जो असत्याचा आणि रीत सोडून जे न्याय देतात त्याच्या पूर्वजांचे नरकामध्ये पतन होते. ते नरकात किडे होतील असे समजा. असे केल्याने त्यांच्या हातून मोठी गोहत्यासारखे पातक निश्चयाने घडेल. असे करण्याने दरमहा श्रवणारा जो विटाळ ते पितरांना पाजतात अशा प्रकारचे होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, अशांना खरोखर यम फार गांजणी करेल. देह जाईल जाईल याशी काळबा खाईल कारे नुमजसे दगडा कैचे हाती घोडी वाडा लोढी बालिस्ते सुपती जरा आलिया फजिती शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते अजून तरी होई जागा तुका म्हणे पुढे जगा. बाबा रे, हा देह तर जाणार आहे हे तू ध्यानात ठेव. खात्रीपूर्वक याला काळ खाणार आहे. दगडाप्रमाणे असणाऱ्या हे जड जीवा तू हे का समजावून घेत नाहीस. हत्ती घोडे राजवाडे हे कसले घेऊन बसला आहेस. लोड तक्क्या गाद्या गिरद्या या सर्व असल्या तरी तुला म्हातारपण आल्यानंतर सर्व फजिती आहे हे समजून घे. पिकलेल्या शेतामध्ये जशा बोरड्या खाऊन फस्त करतात त्याप्रमाणे शरीर संबंधाचे नातेवाईक तुला लुटून काढतील. तुकाराम महाराज म्हणतात, तू अजून तरी जागा हो, कारण पुढे फार मोठा दगा आहे.
मागे बहुता जना राखिले आडणी धावशी निर्वाणी नाम घेता ऐसे ठावे झाले मजबर व्यापरी म्हणून करे धावा तुझा माझे विषयी तुझ पडेला विसरू आता काय करू पांडुरंगा अजून का नाही तुम्हासी करुणा दुरी नारायणा धरिले मजू तू का म्हणे जीव जाऊ पाहे माझा आता केश राजा घाली उडी. देवा पाठीमागे पुष्कळ अडाणी लोकांचे सुद्धा तुम्ही रक्षण केले. तुमचे नाम संकट समयाला ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांच्यासाठी तुम्ही धावून गेलात हे मला चांगले माहीत आहे. म्हणूनच तर मी तुमचा धावा करीत आहे. पांडुरंगा माझ्याविषयी तुला विसर का पडला. आता मी तरी काय करू. हे नारायणा अजून सुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काही करुणा काय येत नाही. तुम्ही मला असे दूर का लोटले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता आता माझा जीव जाऊ पाहत आहे. तू उडी घाल आणि माझे रक्षण कर. कळले माझा तुझ नव्हे रे आठवू काय काय जीव ठेवू आता. तू काय करशी माझे या संचिता धिग हे अनंता झाली जिने पतित पावन राहिलो या आशा हा कोणी ठसा कीर्ती तुझी. आता कोण करे माझा अंगीकारू कळले निष्ठुरू झालाशी तू. तू का म्हणे माझी मांडिली निरासू करी तो जीवा नासू तुझसाठी. देवा तुला माझी काही आठवण होत नाही हे मला समजले आहे. मग आता मी कोणत्या कारणासाठी माझा जीव ठेवू. तू तरी माझ्या प्रारब्धाला काय करणार. देवा मला हे जगणे सुद्धा कष्टाचे आणि धिक्काराचे झाले आहे. तू पतितांना पावन करतोस या आशेवरच मी आजपर्यंत राहिलो आहे. मी तुझी ही कीर्ती ऐकून होतो आणि हाच ठसा माझ्या मनावर होता. पण आता माझा स्वीकार कोण करील. तू तर निष्ठुर झाला आहेस हे मला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझी फार निराशा केलीस तरी सुद्धा मी माझ्या जीवाचा नाश तुझ्यासाठी आता करणार नाही. तरी का मागे वाया कीर्ती वाढवली जनाता पुली वृदावळी साच करिता आता फिरशी माघारा ठाईचे दातारा नेवनेची संतांशी श्रीमुख कैसे दाखविशी पुढे मात त्यासी सांगईन घेईन डोंगरा तुझी या नामाचा नवे अनाथांचा नाथ ऐसा. तू का म्हणी आधी राहिलो मरोनी तू का होशी धनी निमित्याचा. देवा तू जर मला प्रसन्न होत नाहीस तर मग आम्ही आपली कीर्ती काय उगीच या जनामध्ये वाढवली. पतित पावन अनाथांचा नाथ अशी वृद्धावळी उगीच का वाढवली. हे दातारा आता आपले हे ब्रीद खरे करून दाखवतो ना तू का मागे फिरतोस. हे मूळचे ब्रीद तुला का कळत नाही. तू साधू संतांना आपले तोंड कसे काय दाखवशील कारण मी त्यांना ही सर्व हकीकत सांगणार आहे. देवा तू काही अनाथांचा अनाथ नाहीस अशी प्रसिद्धी मी तुझ्या नामाची सर्वत्र करीन. तुकाराम महाराज म्हणतात मी आधीच मरून राहिलो आहे. तू उगीच निमित्ताला मात्र कारण होशील. आम्ही तुझ्या दासी जरी जावे पतनासी तरी हे दिशे विपरीत कोठे बोलिली हे नीतो तुझे नामकंठी आम्हा संसारू आटी. तू का म्हणे काळू करी आम्हासी विटाळू. देवा तुझ्या दासाने नरकात जावे त्यांचे पतन व्हावे हे फारच विपरीत आहे. हरीच्या दासांना अशा प्रकारची गती मिळते अशी कुठे नीती बोलली नाही. तुझे नाम आम्ही आमच्या कंठामध्ये धारण करतो आणि आम्हाला संसाराची खटपट करावी लागते ही कुठली नीती आली. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काळ विटाळ करतो ही न्यायरीती काही चांगली आहे का. लाजती पुराणी वेदा येऊ पाहिवने आम्ही नामाचे धारक कि विलवानी दिसोरंको बोलिले ते संते बोलवाया विन जाते. तुका म्हणे देवा रोकडी हे मोडे सेवा. देवा पुराणांना लाज वाटू लागली आहे आणि वेदांना सुद्धा उणेपणा कमीपणा येऊ पाहत आहे कारण आम्ही नामाचे धारक असूनही सुद्धा केविलवाणी आणि गरीब दिसत आहोत. यापूर्वी जे साधू संतांनी सांगितले होते ते सर्व वायाच केली की काय. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या अशा प्रकारच्या या करण्याने तुमची सेवा मात्र उघडपणे मोडली जाईल. आहार निद्री न लगे आदरू आपण सादर त्याची होयो परिमिती विनी बोलणे ते वाया फार थोडे काया पिंड पिढी समाधान त्याचे तोची एक जाणे आपुली एकुणी पावनिया. तुका म्हणे होयो पिडा ते न करी मग राहे परी भलती.
आहार आणि निद्रा यांचा आदर हेतूसहित कधी करावा लागत नाही, कारण या प्रवृत्ती आपल्या आपणच सादर होतात. उगीच वायफळ बोलणे व्यर्थ आहे, मात्र मोजकेच बोलावे. फार बोलण्यामुळे आपल्या देहाला पीडा होणारच. जो आपल्या स्वतःच्या खुनेने नीच पदाला जातो त्यालाच खरे समाधान म्हणजे काय हे कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यामुळे पीडा होणार नाही तेच करावे, मग वाटेल त्या प्रकाराने राहिले तरी चालेल. भूमी अवघी शुद्ध जाणा, अमंगळ हे वासना, तैसे उसपले जीव, सांडी नसता अंगी घावू, जीव अवघे देऊ, खोटा नागवी संदेह, तुका म्हणे शुद्ध, मग तुटली या भेदू. अरे सर्व भूमी गोपालची आहे. ज्याला आपण अमंगळ म्हणतो ती अमंगळ ही वासना असते. त्यामुळेच हे जीव भयभीत झाले आहेत, कारण त्यांनी अंगाला कसलाही घाव न घेता हा परमार्थाचा मार्ग सोडून दिला आहे. सर्व जीव हे देवच आहेत हे खरे आहे, पण खोटा संदेह जो असतो तोच सर्वांना फसवीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, आत्मा परमात्मा जीव आणि शिव यांच्यामधील भेदबुद्धी नष्ट झाली की मग सर्वत्र शुद्ध ईश्वरच शिल्लक राहतो. सरते माझे तुझे तर हे उतरते ओझे, न लगे सांडावे मांडावे, आहे शुद्धचे स्वभावी. घातला तू आशा मोह जाळे गळा फासा, सुखाचा तू मानू नाही दुःखाचा तो शिनू, करिता नारायणू एवढे वेचिता वचनू, लाभ हानी हे समानू, तैसा मानू अपमानू, तुका म्हणे याचे नाव सोवळे साचे. हे माझे हे तुझे अशा प्रकारचा जो द्वैत भाव आहे तो भाव नाहीसा करावा, तरच हे जीवावरील ओझे उतरले जाते. यासाठीच काही सोडावे लागत नाही किंवा काही धरावे सुद्धा लागत नाही. ते स्वभावताच शुद्ध स्वरूपाचे आहे. पण या प्रपंचाच्या आशेमुळे आणि मोहामुळे जीवांच्या गळ्यात हा फासा लागलेला आहे. खरे पाहिले तर सुखाचा मान वाटू नये किंवा दुःखाचा शीन सुद्धा होऊ देऊ नये. सर्व काही करणारा तो भगवंत आहे एवढेच वचन बोलत जावे. हानी आणि लाभ आणि मान आणि अपमान हे समान मानावेत. तुकाराम महाराज म्हणतात, असा जो मानतो किंवा अशा प्रकारचं जे काही असतं यालाच खरे सोहळे असे म्हटले जाते. अशा प्रकारचा जो असतो तोच खऱ्या अर्थाने सोहळा असतो. तुझ करिता होती ऐसे मूढ चतुर पंडित पिसे, परिवर मने ते कोणी पिडा खाणी भोगीतील, उल्लंघिते पांगुळगिरी मुके करी अनुवादू, पापी होय पुण्यवंतू न करी घातो दुर्जनू, अवघे हेळा मात्रे हरी मुक्त करी ब्रह्मांडू, तुका म्हणे खेळी लिळा पाहे वेगळा व्यापुनी. देवा, तू जर काही करायचे म्हटलेस तर जे मूर्ख आणि वेडे आहेत ते सुद्धा चतुर आणि पंडित होतात. पण हे वर्म कुणालाच माहीत नाही, कोणीच जाणत नाही. त्यामुळे ते जन्म मृत्यूच्या पीडादायक खाणी भोगत राहतात. पण जर तुझी कृपा झाली तर जे पंगू आहेत ते सुद्धा पर्वत चढून जातील आणि मुखी माणसे सुद्धा घन विषयाचा अनुवाद करू लागतील. पापी माणसे पुण्यवान होऊन जातील आणि दुर्जन मनुष्य सुद्धा कधी कुणाचा घात करणार नाही. हा श्रीहरी एका क्षणामध्ये सारे ब्रह्मांड मुक्त करून सोडील. तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरीच सर्व प्रकारची क्रीडा करीत आहे. हा त्याचा खेळ खेळत आहे. तोच सर्वांना व्यापून निराळ होऊन राहिला आहे. पिकवावी धनो ज्याची आस करी जनो, पुरोनी उरे खाता देता नवे खंडनो मविता, खोली पडे ओली बिजू तरीच हाता लागे निजू, तुका म्हणे धनी विठ्ठल अक्षरे यातिनी. लोक ज्या धनधान्याची इच्छा करतात तेच तुम्ही पिकवावे. ते इतके पिकवावे की कितीही खाल्ले तरी ते उरून शिल्लक राहावे. त्याची मोजदाद करताना ते कधी संपूच नाही. खोल आणि सजल भूमीमध्ये जर बीज पेरले तरच स्वतःच्या हातात हवे तेवढे उत्तम पीक येते. तुकाराम महाराज म्हणतात, मला मात्र श्री विठ्ठल या 3 अक्षरांनीच तृप्ती होते. करशी लाघवे तू हे खेळशी आघवे, अहंकार आडू आम्हा जगाशी हा नाडू, येथे भूते यावे दाऊ लपो ही जाणावे, तुका म्हणे हो श्रीपती आता चाळ वाल किती. देवा, या जगाचे स्वरूप म्हणजे तुझेच कौतुकाने खेळणे आहे, तुझीच ही लीला आहे.
या देहाचा अहंकार हीच एक या जगामध्ये मोठी आडकाठी निर्माण झाली आहे. या ठिकाणी जे जे प्राणी येतात त्यांना दाखवण्याचे आणि लपवण्याचे कार्य तूच एक जाणतोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तुम्ही आता आम्हाला फसवाल तरी किती. घालिती पवया वाटे अनाथाच्या दया, तैसे काही नाही करू पांडुरंगा आम्हा तारू. रोगी अशी काढा देऊन वारे तील पिडा, बुडत्यासाठी उडी घालतील काही जोडी. सारतील काटे पुढे मागे लांचे वाटे, तुका म्हणे भारू घेती भागल्यांचा फारू. कित्येक लोक दयाबुद्धीने अनाथासाठी वाटसरूसाठी वाटेमध्ये पानपोया पवया घालतात. देवा, आम्हाला तरुण जाण्यासाठी तुम्ही एखादे साधन तरी का करू नये. वैद्य लोक रोगी लोकांना कडू काढा देतात आणि त्यांच्या पीडा दूर करतात. जो बुडणार आहे त्याला काढण्यासाठी जे उडी घालतात त्यांना खरे म्हणजे कोणता लाभ होणार असतो, पण ते सुद्धा उडी घालतात आणि बुडणाऱ्याला वर काढतात. वाटेमधले काटे दूर करून पुढे जाणारे मागेलासाठी ते काटे काढीत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी भागलेले आहेत, दमलेले आहेत, श्रमलेले आहेत, त्यांचे ओझे परोपकारी लोक घेत असतात. नका दंत कथा येथे सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अनुभव येथे व्हावा शिष्टाचारू, न चलते चारू आम्हा पुढे. निवडी वेगळी क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, हे रागाबाळ्याचे काम नाही. या ठिकाणी फक्त कोरड्या दंतकथा आम्हाला कुणी सांगू नका, कारण हे कोरडे बोल आम्हाला ऐकायचे नाही. ते कोण ऐकत बसणार आणि ते मानणार तरी कोण. या ठिकाणी आमच्या पुढे खऱ्या खुऱ्या शिष्टाचारांचा अनुभव पाहिजे. उगीच पोकळ वरवरची बडबड या ठिकाणी अजिबात चालणार नाही. राजहंस पक्षी हा दूध आणि पाणी यांना वेगळे करतो आणि निवडून काढतो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक ठिकाणी जातीवंत आणि अनुभवी मनुष्यच पाहिजे. येथे कुण्या इतर येरागाबाळ्याचे काम नव्हे. न करे त्याचे गांधेपणू, नारायण सिद्ध उभा. भवसिंधूचा थडवा केला, बोलाविला पाहिजे. याचे सोयी पाऊल वेचे, मग कैचे अडथळे. तुका म्हणे खरे खोटे, न म्हणे मोठे लहान. हा भगवंत जर जीवांना तारण्यासाठी सिद्ध उभा असेल आणि जर आपण त्याची कृपा संपादन केली नाही तर तो आपला भित्रेपणा होऊन जातो. अपार असा असलेला या भवसागराचे त्याने एक लहानसे तळे केले. यातून तरुण जाण्यासाठी त्याचेच साहाय्य आपल्याला घ्यायला हवे. याच्याकडेच एकदा पावले पडू लागली तर मग कसलाही अडथळा उरू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला की तो कधीच खरे खोटे लहान थोर असे म्हणत नाही. तरी का मी तू नको म्हणा, राहू क्षण क्षणाही. वेळोवेळा पारायणू नारायण हे करे. भ्रमणांच्या मोडे वाटा, न भरे फाटा आडराणे. तुका म्हणे माझ्या जीवे, हेचे घ्यावे धनीवरी. हे म्हणा, तू क्षणभर सुद्धा उगीच रिकामा राहू नको. एक सारखे त्या नारायणाचे नारायण नारायण या नामाचे पारायण कर. इतरत्र भ्रमणाच्या वाटा तू मोडून टाक आणि उगीच आडराणामध्ये भटकू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाने तृप्ती होईपर्यंत याचेच सेवन करावे असे मला वाटते. पंचभूतांची सापडलो संधी, घातलो बंदी अहंकारी. आपले आपण बांधविला गळा, नेण्याची निराळा असताहू. कास या हा सत्य लेखिला संसारू, काहे केले चार माझे माझे. का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरली. किंचित सुखाचा धरीला भिडासू, तेने बहु नासू केला पुढे. तुका म्हणी आता देह देऊ बळी, करुणी सांडू होळी संचिताची. या पंचमहाभूतांच्या पेचामध्ये मी सापडलो आहे. त्यांच्याच अहंकाराने मी बंदिवासामध्ये पडलो आहे. मी या देहाहून वेगळा आहे असे समजावून न घेतल्यामुळे आपला गळा आपणच गुंतवून घेतला गेला आहे. हा सर्व बाह्य प्रपंच, हा संसार मी कशासाठी खरा मानला. हे सर्व माझे माझे असे चाळे तरी मी का केले. मी योग्य वेळी नारायणाला का शरण गेलो नाही. मी माझ्या प्रपंच वासना का आवरून धरली नाही. या किंचित अशा लौकिक सुखाची मी इच्छा धरल्याने पुढे फारच नाश झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी माझा हा देह देवाच्या पायावर बळी देतो
आणि सर्व संचित कर्माची होळी करून टाकतो. देव झाले अवघे जणू माझे गुणदोष हरपले, बरवे झाले बरवे झाले चित्त झाले महालाभे, दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकते, तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी वाहळाशी. मला आता हे सर्व लोक देवस्वरूपच वाटतात. माझे सर्व आता गुणदोष नाहीसे झाले आहेत. हे फार फार चांगले झाले. या आत्मसुखाच्या महालाभामुळे माझे चित्त अगदी संतुष्ट होऊन गेले आहे. मी पूर्णपणे झालो आहे. आरशामधील प्रतिबिंब जरी दुसरे भासत असले तरी ते प्रतिबिंब आणि ते प्रतिबिंब पाहणारा या दोन्ही गोष्टी एकच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा समुद्राची भेट झाली की लहानसा जो ओढा असतो किंवा ओहोळ असतो तो समुद्र रूपच होऊन जातो. त्याचा ओढेपणा संपून जातो. तसेच माझे झाले आहे. माझा जीवपणा नाहीसा झाला असून मी सुद्धा ईश्वर स्वरूप बनून गेलो आहे. बहु प्रकार गव्हाचे जिव्हानाचे आवडी, सरली परी आवडी नवी सिंधू दावी तरंगू, घेतले घ्यावे वेळो वेळा माय बाळा न विसंबे, तुका म्हणी रस राहिला वचनी तोची पळताळुनी सेवितशी. एका गव्हाचे अनेक प्रकार करता येतात. वेगवेगळे स्वयंपाकाचे पदार्थ करता येतात आणि त्यांच्या सेवनाविषयी जीभ सतत नाचत असते. पदार्थ संपून गेले तरी त्यांची आवड मात्र नित्य नवी असते. समुद्रावर येणाऱ्या नाना तरंगाप्रमाणे या आवडीचे प्रकार असतात. आई आपल्या बालकाला पुन्हा पुन्हा घेत असते. ती त्याला कधीच विसंबत नाही, विसरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या बाळाच्या बोलण्यामध्ये जो रस राहिलेला असतो तोच ती पुन्हा पुन्हा पडताळून सेवन करीत असते. आम्हा सोयरी हरिजनो जनी भाग्यो निकंचनो, ज्याच्या धैर्य नाही भंगू भाव एक विधरंगू, भुके तान्ने चित्ती सदा देव आठविते, तुका म्हणे धनु ज्याचे निजो नारायण. या देवाचे जे भक्त आहेत तेच आमचे खरे सगळे सोयरे आहेत. या लोकांमध्ये जे गरीब आहेत पण हेच त्यांचे भाग्य आहे की ते देवाचे भक्त आहेत. त्यांच्या धैर्याला कधी भंग नसतो आणि त्यांच्या अंतकरणावर एकविध भावाचा रंग चढलेला असतो. त्यांना तहान भूक लागली की ते नेहमी या श्रीहरीलाच आठवतात. तुकाराम महाराज म्हणतात, नारायण हेच त्यांचे निज भावाचे धन झालेले असते. म्हणवितो दास न करिता सेवा, लंडपणे देवा पोट भरी, खोटे कोठे सरी तुझे पायापासी, अंतर जानसे पांडुरंगा, आचरण खोटे आपणासे ठावे, लटिके बोलावे दुसरे ते, तुका म्हणी ऐसा हे अपराधी, असो कृपानिधी तुम्हा ठावू. देवा, मी तुझी काहीच सेवा न करता मी तुझा दास आहे असे म्हणतो आहे आणि मोठ्या दांडगाईनेच कसे तरी पोट भरतो आहे. पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ खोटे कसे काय चालेल? तू सर्व काही जाणणार आहेस. तू सर्वांचे अंतकरण सुद्धा जाणतोस. आपले आचरणच जर खोटे असेल तर हे आपल्याला माहीत असते. पण मी तुझा सेवक आहे असे सांगून आणखी दुसरे खोटे कशासाठी बोलू? तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपानिधी, असा मी फार अपराध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. जळाले ते बाह्य सोंगू अंतर व्यंगू पडिलिया, कारण ते अंतरले वाईट भले म्हणविता, तातडीने नासी तातडीनेच संतोषी, तुका म्हणे धीरू नाही बुद्धी एक स्थिरू. अंतकरणामध्ये जर सद्भाव असेल तर मग वरवरचे बाह्य जळून जाऊ दे. जर वाईटानेच चांगले म्हणून घ्यायला सुरुवात केली तर मग होणारे कार्यच बुडाले असे समजावे. कोणत्याही कामामध्ये उगीच तातडी केली, गडबड घाई केली तर ते काम नासून जाते आणि योग्य कामामध्ये तातडी केली की कार्यपूर्तीने संतोषी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची बुद्धी एका ठिकाणी स्थिर नाही त्याला धैर्य कधीच नसते.